आता कळायचं काय? आता माझ्याकडे होत्या 5 वस्तू. ते 5 वस्तू सगळ्याच्या हातात दिल्या मी. आणि ह्या मुलीने काय केलं, झोपायला जाताना ती वस्तू जवळची ठेवायची का ती वस्तू ठेवली देव्हाऱ्यात. देव्हाऱ्यात मला सांगितलंच नाही. मी इकडे-तिकडे बघतो आता कळायचं काय? तिथं असं झालंय म्हणलं, विलाजच नाही आता काय. तर ठीक आहे म्हणलो, "काही घाबरू नको" म्हणलो, "शांत बस." मग माझ्याकडे थोडी दुसरी दैवशक्ती आहे. मी आपला मंत्र घेतलेत, पळवते हाणली. तो दिवाण शांत झाला. दिवाण शांत झाला. मग शांत झाल्याच्यानंतर मी नंतर पहाटे 5 वाजता मी स्वतः गेलो. त्याला बंदिस्त केलं. काचाच्या बरण्या आणल्या आणि त्या काचाच्या बरण्यामध्ये ते दोघीला बंदिस्त केलं मी. आणि ते आता सध्या माझ्या घरी आहेत. म्हणजे माझ्या मठामध्ये आत्ता पण आहेत. आणि तुम्ही सकाळी व्हिडिओ कॉल जर मला केला, तर तुम्हाला मी ती पण म्हणजे लोकांना माहीत नाही, की असू शकतंय का नाही. तर एक समजा पब्लिकला जर बघायचं असेल, तर मला व्हिडिओ कॉल करा एवढ्या बहिणीमध्ये. ते मला व्हिडिओ कॉलवरती धावतो. तर त्याचे तुम्ही फुटेज काढून घ्या आणि जनतेला दाखवा, की खरंच बंदिस्त होऊ शकतात का नाहीत. ते कसं दिसायला कसं आहे ते? दिसायला म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो हाईटला एक 6 ते 7 इंच आहे. आणि आपण छोटंसं बघा प्लास्टिकमध्ये बाहुली वगैरे आणतो, ठेवायची बाहुली. तशा पद्धतीचं आहे ते. आणि तुम्ही साक्षात त्यांना बघू शकता. ते वरत्यात, मध्ये हसतात, खेळतात. ते साक्षात तुम्ही बघू शकता. बापरे! मग त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही का काय? नाही, नाही. त्याला एकच आहे, की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस चंद्र अमावस्या असते, त्याला मोक्ष करायला आता 1-2 ह्यांना मला मोक्ष करायला जमत नाही. कारण त्यांना आपल्याला कसं, की बाहेर UPला जाऊन गंगा, जमुना, सरस्वती तिथे त्यांना ते मोक्ष द्यावा लागतो.